So dear students, the question which I have asked you की वॉटर इज टू सिमेंट रेशो ही जी व्हॅल्यू आहे ही जी व्हॅल्यू तुम्ही आता इथे बघताय 0.25 0.3 किंवा 0.4 किंवा 5 6 जी काय असेल हे वॉटर इज टू सिमेंट रेशो ही रेंज कशी आलेली आहे. माझा हा प्रश्न होता तुमच्यासाठी की बाबा 0.4 हे उत्तर कुठून आलं, 0.35 हे कुठून आली व्हॅल्यू. ठीक आहे, आणि याचं उत्तर असं होतं आपल्या सिमेंटमध्ये बोगीज कंपाऊंड सर्वांना माहिती आहेत. ठीक आहे, आपल्याकडे 4 बोगीज कंपाऊंड आहेत, C2S C3S C3A आणि C4AF असे 4 बोगीज कंपाऊंड्स असतात. बरोबर आहे. हे कंपाऊंड्स काय आहे, दीज आर प्लेइंग सम वायटल रोल इन द सिमेंट. कोणी स्ट्रेंथ गेन करण्यासाठी रिस्पॉन्सिबल आहे, कोणी सेटिंग टाइम साठी रिस्पॉन्सिबल आहे, कोणी हिट ऑफ हायड्रेशनचा रेट कमी करण्यासाठी रिस्पॉन्सिबल आहे. ठीक आहे. सो या बोगीज कंपाऊंड्स मध्ये जे दोन महत्वाचे पहिले कंपाऊंड्स आहेत C2S आणि C3S. तर हे जे दोन कंपाऊंड्स आहेत, ज्यावेळेस तुम्ही सिमेंटमध्ये वॉटर ऍड करता, ज्यावेळेस तुम्ही सिमेंटमध्ये वॉटर ऍड करता, दॅट इज हीट ऑफ हायड्रेशन जी प्रोसेस चालू होते. ठीक आहे, या प्रोसेसमध्ये तुमचे जे दोन बोगीज कंपाऊंड्स आहेत त्या सिमेंटमध्ये प्रेझेंट असलेले, युअर C2S and your C3S. So these two compounds require average, these two compounds require 22 to 23% of the water. त्यांना किती पाणी लागतंय, 22 ते 23% पाणी लागतंय हीट ऑफ हायड्रेशन प्रोसेससाठी. कशासाठी लागतंय, हीट ऑफ हायड्रेशन प्रोसेसमध्ये लागतंय त्यांना ते पाणी. आणि 15 ते 20% वॉटर, 15 to 20% आय कॅन से, चलो दॅट मच क्वांटिटी ऑफ वॉटर, पर्सेंटेज ऑफ वॉटर इज रिक्वायर्ड टू फिल द जेल स्पोर्स. ज्यावेळेस ही हीट ऑफ हायड्रेशन प्रोसेस चालू असते ना, हीट ऑफ हायड्रेशन प्रोसेस सिमेंटमध्ये कशी आहे रे, तर ते एक्झोथर्मिक रिएक्शन आहे. एक्झोथर्मिक म्हणजेच काय, तर हीट बाहेर पडते. ज्यावेळेस तुम्ही पाण्यामध्ये वॉटर ऍड केलं की सिमेंटमध्ये वॉटर ऍड केल्यावर तुम्ही बघितलं असेल बबल फॉर्मेशन होतं. ठीक आहे, बबल फॉर्मेशन होतं कशासाठी होतं, ती हीट लगेच बाहेर पडायला सुरुवात होते. आणि मग ज्यावेळेस ही हीट बाहेर पडते त्यावेळेस ती जागा कोण घेतं, तर ते वॉटर पार्टिकल्स घेतात. जेल स्पोर्स जे असतात ना ते पाण्याने भरले जातात. ठीक आहे, आणि मग त्या रिएक्शनसाठी तुम्हाला 15 ते 20% पाणी लागतं. म्हणजेच सिमेंट वॉटर इज टू सिमेंट रेशो तुमचा किती येणार आहे, तो ऍव्हरेज 0.35 टू 0.40% मध्ये, 0.38 ती त्याची व्हॅल्यू येते. म्हणून हे डिजिट्स 0.3 0.35 0.4 हे अशा पद्धतीने. ठीक आहे, क्लिअर आहे सर्वांना आता. परत एकदा रिपीट करू, आय कॅन रिपीट इट फॉर 100 टाइम्स बट युअर अंडरस्टँडिंग इज व्हेरी मच इम्पॉर्टंट. समजलंय सर्वांना आता. हीट ऑफ हायड्रेशन प्रोसेस मध्ये किती पाणी लागतं, तर हे पाणी या पद्धतीने लागतं. C2S आणि C3S ला 23% पाणी लागतं ऍव्हरेज, आणि 15 ते 20% पाणी जेल स्पोर्स भरण्यासाठी लागतं हीट ऑफ हायड्रेशन प्रोसेस नंतर. त्यामुळे आपला जो ऍव्हरेज वॉटर सिमेंट रेशो जो असतो हा 0.3 टू 0.38 0.4 या पद्धतीने तो येतोय. एम आय क्लिअर, एव्हरीवन अंडरस्टँड इट? सर्वांना समजलंय का? प्लीज रिस्पॉन्ड इट इन द चॅट बॉक्स. आय एम वेटिंग फॉर द रिस्पॉन्सेस. Please put it in the chat box very fast so that we can continue our discussion. लास्ट सेशन मध्ये ज्यांनी रिपीट करा असं रिक्वेस्ट केलेली आहे. ओके ओके, गुड गुड. चलो, सो दॅट इज ऑल अबाउट हाऊ टू सिलेक्ट दी वॉटर इज टू सिमेंट रेशो. ठीक आहे, आता हे वॉटर इज टू सिमेंट रेशो माझा सिलेक्ट झाला. आता माझं काम आहे पुढचं. ठीक आहे, पुढचा पार्ट आपण डिस्कशन साठी घेऊया. तुमचा आता अप्रॉक्सिमेट एअर कंटेंट ऍज पर टेबल नंबर 3 आपण स्टडी केला. सिलेक्शन ऑफ वॉटर सिमेंट रेशो हा तुम्ही स्टडी केलेला आहे. हा परत तुम्ही चेक कुठे करू शकताय, whether it is correct or not. You can check it with respect to IS 456, टेबल नंबर 5 ऑफ IS 456. ठीक आहे, हाही तुम्हाला दाखवतो. या टेबल मध्ये काय दिलेलं आहे, तर या टेबल मध्ये दिलेलं आहे मिनिमम सिमेंट कंटेंट आणि वॉटर इज टू सिमेंट रेशो. ठीक आहे, या दोन गोष्टी दिलेल्या आहेत. अगेन आय विल शो इट. Just give me a minute. IS 456, I will just drop it. So in the IS tab 456 table number 5, that values are given. This IS code is for plain and reinforced cement concrete. Okay. Again, I will show it to you. As you can see the title, plain and reinforced cement concrete code of practice. Okay.
because that table is also very much important. Table number 5. Again, I will explain that table also. This is table number 1, table number 2, table number 3. See, table number 3, एन्व्हायरमेंटल एक्सपोजर कंडिशन. काल मी जो तुम्हाला शब्द सांगितला होता आपल्या कॉन्क्रीट मिक्स डिझाईन मध्ये, ठीक आहे, एन्व्हायरमेंटल एक्सपोजर कंडिशन. ठीक आहे, तुम्हाला परत एकदा दाखवतो. एक्सपोजर कंडिशन्स आपण दाखवले होत्या, त्यामध्ये हे बघा इथे लिहिलेलं होतं समवेअर. एक्सपोजर कंडिशन्स ऍज पर टेबल नंबर 3 and टेबल नंबर 5 ऑफ IS 456 इट इज सिवर. ठीक आहे, हे एक्सपोजर कंडिशन मी कशी डिसाईड केलेली आहे. तर एक्सपोजर कंडिशन्स इथे बघा त्याचं मिनिंग दिलंय. माइल्ड म्हणजे काय, कॉन्क्रीट सरफेस प्रोटेक्टेड अगेन्स्ट वेदर अँड अग्रेसिव्ह कंडिशन्स. आपल्याकडे माइल्ड तर नाहीये. आपलं कॉन्क्रीट कसं असतं, एक तर मॉडरेट किंवा सिव्हर असतं. मॉडरेट मध्ये त्याचा मिनिंग काय होतं, मॉडरेट कंडिशन म्हणजे कॉन्क्रीट सरफेसेस आर शेल्टर्ड फ्रॉम सिव्हर रेन अँड फ्रीजिंग विस्ट. आणि इफ यू सी द सिव्हर कंडिशन, कॉन्क्रीट सरफेस आर एक्सपोज टू सिव्हर रेन. आपल्याकडे कॉन्क्रीट असंच असतं. आपल्या काय घराच्या भिंती आपण झाकून ठेवत नाही पाऊस पडायला लागल्यावरती, बरोबर आहे. आवर कॉन्क्रीट इज गेट एक्सपोज टू सिव्हर रेन, अल्टरनेट वेटिंग, ड्राईंग अँड ऑकेजनल फ्रीजिंग. म्हणजे जे काही वातावरण बदलत आहे त्यासाठी आपलं कॉन्क्रीट आपण एक्सपोज करतो आणि त्यामुळे आपण ही सिव्हर कंडिशन घेतलेली आहे. बघा मी एक्सपोजर कंडिशन कशी सिलेक्ट केली, तर IS टेबल नंबर 3 ऑफ IS 456, यू कॅन जस्ट नोट इट डाऊन. टेबल नंबर 3 ऑफ IS 456, द एन्व्हायरमेंटल एक्सपोजर कंडिशन्स आर गिवन. तुम्ही हे एक्सपोजर कंडिशन्स वाचा. मग हे वाचल्यानंतर तुमच्या लक्षात येईल की आपण जे काही कॉन्क्रीट मिक्स डिझाईन तयार करून देतोय समोरच्या पार्टीला, ठीक आहे, जे काही कॉन्क्रीट मिक्स डिझाईन तयार करून देतोय ते कॉन्क्रीट मिक्स डिझाईन कुठल्या, ते कॉन्क्रीट जे आहे ते कुठल्या कंडिशनला एक्सपोज होणार आहे. ते अंडर कव्हर राहणार आहे का ते एक्सपोज टू सिव्हर वेदर राहणार आहे. जनरली ते एक्सपोज टू वेदर कंडिशन्स असणारच आहे. सिव्हर कंडिशन तुम्ही घेऊ शकता. ठीक आहे, तो आहे टेबल नंबर 3 दिलेला. त्यानंतर आहे तुमचा टेबल नंबर 5, सगळ्यात महत्वाचा आलाय तो. जस्ट I think everyone can see the table number 5 now. Table number 5, minimum cement content, maximum water cement ratio and minimum grade of concrete. इथे बघा दोन टाइप्स दिलेले आहेत कॉन्क्रीटच्या. प्लेन कॉन्क्रीट म्हणजे PCC अँड रेनफोर्स कॉन्क्रीट म्हणजे RCC. इथे दिलेले एक्सपोजर कंडिशन माइल्ड, मॉडरेट, सिव्हर, व्हेरी सिव्हर आणि एक्स्ट्रीम. ठीक आहे, आता जनरली आपण कॉन्क्रीट जे आहे हे आपलं RCC असणार आहे. फक्त PCC साठी असेल तर PCC साठी यूज करा. जनरली आपलं कॉन्क्रीट जे आहे RCC. RCC मध्ये परत 3 कॉलम्स दिलेले आहेत, मिनिमम सिमेंट कंटेंट, मॅक्सिमम फ्री वॉटर सिमेंट रेशो आणि मिनिमम ग्रेड. आता मी बघा M40चं कॉन्क्रीट कास्ट करत होतो. जे तुम्ही जर एक्झाम्पल बघितलं, आपण M40चं कॉन्क्रीट तयार करतोय मिक्स डिझाईन. M40 साठी मला मॅक्सिमम फ्री वॉटर सिमेंट रेशो किती आहे, 0.4. आणि मी पण किती डिराईव्ह केला आहे तो 0.4च आलेला आहे माझा सुद्धा. ठीक आहे, आणि त्याच्यासाठी मिनिमम सिमेंट कंटेंट किती आहे, 360 किलो एका मीटर क्यूबला, kg पर मीटर क्यूब. म्हणजे एका मीटर क्यूब कॉन्क्रीट साठी कमीत कमी 360 kg इतकं सिमेंट मी यूज केलंच पाहिजे फॉर M40. M35 साठी ते 340 आहे, M30 साठी 320, M25 साठी ते आहे 300, M20 साठी ते परत 300 आहे. इथे परत वॉटर सिमेंट रेशो दिलेला आहे मॅक्सिमम. दिस इज मॅक्सिमम फ्री वॉटर सिमेंट रेशो. यापेक्षा जास्त वॉटर सिमेंट रेशो तुम्ही घ्यायला नाही पाहिजे. यापेक्षा जास्त वॉटर सिमेंट रेशो तुम्ही घ्यायला नाही पाहिजे. ठीक आहे, मग माझं M40 कॉन्क्रीट होतं. ठीक आहे, M40 सिव्हर कंडिशन आहे. ठीक आहे, M40 ग्रेडचं कॉन्क्रीट आहे. तर M40 सिव्हर कंडिशन साठी जर तुम्ही बघताय, इथे जो मॅक्सिमम वॉटर सिमेंट, जो फ्री वॉटर सिमेंट रेशो दिलेला आहे 0.45 आहे आणि M40 साठी तो 0.4 आहे. माझं जे उत्तर आहे ते 0.4 आणि 0.45 यापेक्षा जास्त नाहीये. दोन्ही केससाठी जास्त नाही. ऍक्च्युअली सिव्हर म्हणलं की तुम्ही फक्त ही सिव्हर कंडिशन, ही एवढीच कंडिशन बघायची. सिव्हर कंडिशन मध्ये इथे दिसते 0.45. ठीक आहे, हा ग्रेड जरी M30 असला तरी पण आपल्यासाठी कंडिशन महत्वाची राहते. मग या कंडिशन मध्ये दिसतंय मला की 0.45 पेक्षा जास्त नको. इव्हन
अजून एक तुम्ही चेक घेऊ शकता किती ऍक्युरेसी बघा. माझं M40 ग्रेड होतं. M40 साठी मॅक्सिमम फ्री वॉटर सिमेंट रेशो किती 0.4 आणि मी किती डिराईव्ह केला तो 0.4च घेतला, त्यापेक्षा जास्त नाहीये माझा. ठीक आहे. सो माय वॉटर इज टू सिमेंट रेशो आता तुमच्या लक्षात आलं असेल. वॉटर इज टू सिमेंट रेशो माझं 0.4 आणि इथे बघा मी चेक दिलेलं आहे त्याचा. दिस व्हॅल्यू इज लोअर दॅन द मॅक्सिमम व्हॅल्यू ऑफ 0.45 फॉर सिव्हिअर एक्सपोजर कंडिशन. For severe exposure condition for reinforced concrete as per table 5 of IS 456. Hence, it is okay. हा बरोबर सिलेक्ट केलेला आहे मी. त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारची ऍडजस्टमेंटची आवश्यकता नाही. एकदम ऍक्युरेट आहे ते मिक्स डिझाईन. म्हणजे आतापर्यंत जे काही आपण 5 स्टेप सॉल्व्ह केलेले आहेत, मिक्स डिझाईनच्या 5 स्टेप्स तयार केलेल्या आहेत, ह्या एकदम ऍक्युरेट आहेत. ठीक आहे. Dear students, my voice is audible because I'm having some internet connectivity issues. My voice is audible to everyone? Yes, sir. Are you able to see the screen also? Yes, sir. Okay, because it is what can I say, buffering hota त्याचा, so there might be issue. Okay, now it is okay. Yes. Now next part is selection of the water content. ओके, आता बघा मी पहिल्यांदा काय पहिली स्टेप माझी काय होती, टार्गेट मीन स्ट्रेंथ फाइंड आउट केलेली आहे. टार्गेट मीन स्ट्रेंथ नंतर मी अप्रॉक्सिमेट एअर कंटेंट जे टेबल फ्रॉम टेबल नंबर 3 ऑफ IS 10262 मधून घेतलेला आहे. त्यानंतर वॉटर इज टू सिमेंट रेशो. आय थिंक एव्हरीवन नाउ कधीच विसरू नका, नेव्हर फॉरगेट हाऊ टू डिसाइड द वॉटर इज टू सिमेंट रेशो. ओके, हाऊ टू चेक इट विथ रिस्पेक्ट टू IS 456. Then selection of the water content, the next part. Now from table number 4 of IS 10262 2019, माझ्या टेबल मध्ये काय दिलेलं आहे, चलो लेट अस डिस्कस. IS 10262 2019 table number 4. So this is your table number 4. Everyone can see the screen. Table number 4, water content per cubic meter of the concrete for nominal maximum size of, इथे दिलेलं आहे 3 साइज, 10 mm, 20 mm, 40 mm. मी किती वापरतोय रे, 20 mm ची खडी वापरतोय. 20 mm साठी वॉटर सिमेंट वॉटर कंटेंट किती असलं पाहिजे, 186. किती असलं पाहिजे, 186 लिटर्स. ओके, आता 186 हा जो पॉइंट इथे दिलेला आहे, वॉटर कंटेंट करस्पॉन्ड टू सॅच्युरेटेड सरफेस ड्राय ऍग्रिगेट्स, SSD ऍग्रिगेट्स. ठीक आहे. आता आपल्याकडे सगळ्याच ऍग्रिगेट्स SSD कंडिशन मध्ये नसतात. ठीक आहे. ही 186 ही मॅक्सिमम वॉटर लिमिट झाली, मॅक्सिमम. ठीक आहे. मॅक्सिमम वॉटर तुम्ही एका मीटर क्यूबला 186 लिटर पाणी तुम्ही ऍड करताय, मॅक्सिमम तुम्ही एवढं करू शकता. जनरली ऑन साइट जी कंडिशन असते ना, आता ऑन साइट मध्ये तुम्ही बघितलं असेल, काय बघितलंय, तो एक्सपिरियन्स लेबर किंवा जो वर्कर असतो तो डायरेक्टली पाईप धरतो. तुम्ही सिमेंट वाळू खडी त्याचं मिश्रण केलेलं असतं, छानपैकी राळा तयार करतात त्याचा आणि त्याच्यामध्ये लगेच ते वॉटर सोडतात. ते काय तिथं मेजर करत नाही, ऍक्च्युअली ते मेजर करूनच टाकलं पाहिजे, इतकी ऍक्युरेसी पाहिजे. ठीक आहे. हे मिक्स डिझाईन आपण त्यासाठीच तयार करतो. ठीक आहे. मग मॅक्सिमम एका मीटर क्यूबला तुम्ही किती वॉटर ऍड करू शकताय, तर 186 लिटर फॉर 20 mm साइज कोर्स ऍग्रिगेट. 40 mm असेल तर 165, 10 mm असेल तर 208 लिटर पाणी आपल्याला जास्तीत जास्त टाकू शकतं. साईट वरती आपली जी रेंज असते ना ती 150 ते 180 सगळ्यात बेस्ट आहे. तुम्ही ट्राय करू शकता. इव्हन आय कॅन से इट ऑन माय बेस्ट ऑन माय एक्सपिरियन्स. 150 ते 180 लिटर मध्ये पाणी तुम्ही कुठलंही घ्या एका मीटर क्यूब साठी, खूप चांगलं वर्केबल आणि हॅव्हिंग गुड स्ट्रेंथ असं कॉन्क्रीट तयार होतंय. ठीक आहे. सो फ्रॉम टेबल नंबर 4 ऑफ IS 10262, water content is 186 kg for 50 mm slump. This is again one important factor for 50 mm slump. Okay, for 20 mm size course aggregate. Now, if my slump value is 75, what I am going to do, for every increase in the slump value by 20%, I am going to increase the water content by 3%. म्हणजे जर हा जे 186 लिटर हे जे वॉटर दिलेलं आहे ना, हे जर तुमच्या कॉन्क्रीटची स्लम्प व्हॅल्यू 50 असेल तर त्यासाठी आहे हे. ठीक आहे. मॅक्सिमम वॉटर कंटेंट. जर तुमच्या कॉन्क्रीटची स्लम्प व्हॅल्यू जी तुमच्या डोक्यात आहे, नाही बाबा ह्या साईट वरती जे मी कॉन्क्रीट मिक्स डिझाईन तयार करणार आहे, इथं स्लम्प व्हॅल्यू या सेक्शन कॉलम साठी म्हणा स्लम्प व्हॅल्यू 75 mm आहे किंवा 100 mm आहे. मग जर मला कॉन्क्रीटला जर 100 mm स्लम्प व्हॅल्यू द्यायची असेल तर त्या केसमध्ये मला काय करावं लागेल, तर फॉर एव्हरी इन्क्रीज in slump value by 25 mm. Please listen the sentence very carefully. For every increase in the slump value by 25 mm, we are going to increase
we are going to increase the water content, that is your maximum water content, by 3%. म्हणजेच बघा इथे 50 साठी 186 आहे, मग 75 mm स्लम साठी काय केलं मी 186 आणि त्याच्यात 3%, 186च्या 3% एवढं एक्स्ट्रा वॉटर ऍड केलं 186च्या, मग किती झाले ते 191.58 191.58 kg. आलं लक्षात. मग ही जर व्हॅल्यू जर 100 mm स्लम झाला तर तुम्ही कितीने वाढवणार आहे, हा ही व्हॅल्यू कितीने वाढवणार आहे सांगा. जर 100 mm स्लम व्हॅल्यू असेल तर किंवा 80-90 mm स्लम व्हॅल्यू असेल तर त्या केसमध्ये 6% वाढवायचे. म्हणजे प्रत्येक 25 mm 50 ते 75 3% पाणी वाढवायचं, 75 ते 100 6% पाणी वाढवायचं, 100 ते 125 9% पाणी वाढवायचं. हे रेंज लक्षात ठेवा. ठीक आहे. जर 0 ते 50 ही स्लम व्हॅल्यू जर असेल साईटवरती पाणी वाढवायची गरज नाही. परंतु तुम्ही जे एखादं बीम कास्ट करताय, कॉलम कास्ट करताय आणि त्यासाठी तुमची स्लम व्हॅल्यू जी आहे एक्सपेक्ट डिझाईन स्लम व्हॅल्यू ही सपोज 75 mm तर तिथे परत 3% पाणी वाढवायचं. 100 mm 6% पाणी वाढवा. ठीक आहे. सो इन दॅट फॅशन यू आर गोइंग टू ऍड दी वॉटर कंटेंट अँड यू आर गोइंग टू डिसाइड दी वॉटर कंटेंट. ठीक आहे. हा इथपर्यंतचा पार्ट लक्षात असू द्या. क्लिअर सर्वांना? इथपर्यंतचा पार्ट समजलाय का? Up to this part, have you understand all the things clearly? Is there any doubt to anyone? आतापर्यंत इथपर्यंतचा पार्ट लक्षात आलाय का हे सांगा मला. Yes or no? So that I can stop here at this particular moment and I will take your attendance. Please put your attendance in the chat box also so that I can save it. जसं मी तुम्हाला काल इन्स्ट्रक्शन दिले B1 B2 और A1 A2 असं तुम्ही रोल नंबर्स टाकले तरी चालेल फक्त. आणि तुमच्या काही शंका असल्यास तरी तेही तुम्ही टाकू शकता चॅट बॉक्स मध्ये, मी चेक करेल परत. Everyone, please put your attendance in the chat box. Plus, you can put your all the doubts in the chat box. आतापर्यंतचा जो पार्ट झालाय तो पार्ट समजलाय का सर्वांना? To whom I will ask? Rajguru Shubham Shivaji. In future also, whenever I get the chance, I will take this point only and we will complete it. Prajakta Limkar, then Sanchit Joshi, Suyesh, Umesh, Ankit Naiknavre, आशुतोष पवार, उदय. आजचा पाठ समजलाय का सर्वांना? जो पाठ शिकवलाय त्यामध्ये काही रिपिटेशन असेल, कुठला पाठ समजला नसेल, प्रथमेश तुम्ही विचारू शकताय मला. साक्षी, निकिता, any questions from your side? Okay, so that we can stop here for our today's session at this moment only, and then we will continue our discussion whenever I will get the chance to interact with you or your class. Might be in this week only, I will get another chance to have some interaction with you.
Okay, no further doubts, no questions from your side. Okay, so with that note, I will stop here at this particular moment. Thank you everyone for attending the session. Have a great day. Goodbye. Take care.